नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोपावत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील पंडित कॉलनीत धारधार शस्त्राने एका तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना 2 दिवसांपूर्वी घडली। या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी शहरातील टवाळखोर रस्त्यावर नको यासाठी टवाळखोरांवर सक्त कारवाईचे आदेश दिले। पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील पंचशील नगर, गंजमाळ, मुलतानपुरा, कोकणीपुरा, शिरीषकुमार चौक, चव्हाटा, आझादनगर चौक, बागवानपुरा आणि द्वारका या भागात रात्री पेट्रोलिंग केली। यावेळी विनाकारण फिरणारे बसणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई देखील करण्यात आली। या कारवाईचं जुन्या नाशिकमधील रहिवाशांकडून स्वागत करण्यात आलंय। यासारखी कारवाई दररोज संध्याकाळी केली तर टवाळखोरांना आळा बसेल आणि गुन्हेगारी देखील कमी होण्यास मदत होईल अशी चर्चा नाशिक शहरात रंगली आहे। पोलिसांनी राबवलेल्या या धडक कारवाईच्या मोहिमेतून गुन्हेगार टवाळखोर यांनी पोलिसांकडून प्रसाद मिळणार असल्याचा धसका घेत शहरातून पळ काढल्याचं देखील पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।